तर मंडळी सर्वांना प्रश्न पडला असेल, की काही दिवसापासून जे फरार असलेले आरोपी आहेत, वाल्मिक कराड हे कुठे होते? ते काय करत होते? हे सगळे प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील. तर मित्रांनो, जे वाल्मिक कराड आहेत, यांचे जे सहकारी आहेत, त्यांनी म्हटलं आहे, की वाल्मिक अण्णा कराड हे देवस्थान आहे ना, तिकडे गेले होते. पण सर्वांची उत्तरं वेगवेगळे होते. त्यामुळे काही अंदाज लावता येऊ शकत नाही. तर त्याआधीच जे देवेंद्र फडणवीस आहे, यांची भेट धनंजय मुंडे यांनी घेतली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी वाल्मिक कराड यांनी एक व्हिडिओ बनवला. व्हिडिओ बनवल्यानंतर ते पोलिसांना त्यांनी म्हटलं, की त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं, की "मी कुठलाही गुन्हा केला नाही. फक्त राजकीय स्वार्थापोटी मला बळीचा बकरा करत आहे." असं त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या हत्येमध्ये जे संतोष भैय्या देशमुख आहे, यांचे जे हत्यारे आहेत, त्यांना कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे. असं वाल्मिक कराड यांनी स्वतः व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि त्यानंतरच एक 15-20 मिनिटामध्ये वाल्मिक कराड हे जे सी-आय-डीचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी येऊन ते पोलिसांना शरण गेले. त्यांनी स्वतः सरेंडर केलं. अनेक ठिकाणी, अनेक माध्यमाच्या माहितीनुसार वाल्मिक कराड यांना विविध प्रश्न विचारण्यात आले, की तुम्ही मग याआधी 15-20 दिवस कुठे होते? त्यांचे सहकारी जे आहेत, त्यांना पण विचारण्यात आलं आणि जे वाल्मिक कराड आहेत, हे स्वतःच्या गाडीनं सी-आय-डीच्या ऑफिसला आले आहे आणि त्या गाडीवर जो ड्रायव्हर होता, तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता होता, असं बोललं जात आहे. त्याचबरोबर जे वाल्मिक कराड आहेत, हे सरेंडर झाल्यानंतर त्यांची जवळ-जवळ 4 तास चौकशी चालली. त्यानंतर त्यांना काही गोळ्या औषधं देण्यात आली. वैद्यकीय चाचणी त्यांची झाली. त्यानंतर जवळ-जवळ 5-5:30च्या दरम्यान त्यांना तिथून सी-आय-डीच्या ऑफिसमधून बाहेर काढलं आणि बीडमधलं जे केज आहे, त्या ठिकाणी त्या न्यायालयीन सुनावणीसाठी वाल्मिक कराड यांना तिकडं नेण्यात आलं. त्यानंतर एक 9-10च्या पुढंच ती जी कोर्टामध्ये वाल्मिक कराड यांना हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाकडून सगळ्या बाबी तपासण्यात आल्या. त्यानंतर वाल्मिक कराड यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आणि त्याचबरोबर त्यांच्यावर 302 सारखा गंभीर आरोप देखील होता. त्या प्रकरणी त्यांना 14 दिवस कोठडी सुनावण्यात आली. त्याचबरोबर जे संतोष भैय्या देशमुख आहे, यांच्याबद्दल देखील त्यांचे काही धागेदोरे जुळतात का? हे बघण्यासाठी देखील त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर जे जे वाल्मिक कराड आहे, त्यांना कोर्टात हजर करण्याआधीच त्यांना वैद्यकीय ज्या चाचण्या कराव्या लागतात, त्या संपूर्ण चाचण्या करून घेतल्या. त्यानंतर 14 दिवसासाठी कोर्टाकडून त्यांना कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतरच आता घडामोडींना वेग आला आहे, की अनेक जे नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, यांनी म्हटलं आहे, की हे सगळं काही ठरवून झालं आहे. जे जितेंद्र आव्हाड आहे, यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे, की हे सगळं ठरून झालं आहे. तुम्हाला माहिती होत्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळ्या वाल्मिक कराड, धनंजय मुंडे आदल्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात आणि वाल्मिक कराड हे दुसऱ्या दिवशी शरण येतात, सरेंडर करतात. या पाठीमागं काय चालू आहे नेमकं? तर दुसरीकडं जे संतोष देशमुख आहे यांचं कुटुंब त्यांच्या गावाकडं मस्साजोगला एका तलावामध्ये जलसमाधी ते घेणार आहेत. कारण जोपर्यंत आमच्या कुटुंबातले जे सदस्य आहेत, संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, यांचे जे मुख्य आरोपी आहेत सगळे अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही जलसमाधी घेऊ, असं आज त्यांनी जलसमाधी घेण्याचं ठरवलं आहे. त्याचबरोबर कशा पद्धतीनं घडामोडी घडत आहे, त्याचबरोबर जे धनंजय मुंडे आहेत, हे 2-4 दिवसापासून त्यांनी कुठलीही बाईट दिली नाही पत्रकारांना, कुठलंही बोलणं टाळलं आहे. काहीच ते सध्या सगळे शांत आहेत आणि जे वाल्मिक कराड आहेत, हे 14 दिवसासाठी आता त्यांना पोलीस कोठडी सुनावल्यामुळं आता थोडंसं वातावरण गार होतंय का, हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जे मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले, अद्यापही तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही आणि सगळेजण त्याचा शोध घेत आहे. पोलीस पण शोध घेत आहे आणि जे वाल्मिक कराड आहे, यांचा देखील शोध घेत होते. पण त्यांनी स्वतः सरेंडर केल्यामुळं पोलिसांना चांगलं झालं आहे. त्याचबरोबर जे सुदर्शन घुले आहे, याचं वय वर्ष 27 ते 28 आहे आणि त्याला त्याच्याबरोबर 2 साथीदार आहेत, त्यांना देखील पोलिसांना अटक करायचं आहे. जवळ-जवळ पोलिसांकडे आता 4 आरोपी अटक आहेत. तर जे दुसरे 3 आरोपी आहेत, ते अद्यापही फरार आहे. पोलिसांना अजूनही त्यांचा तपास लागलेला नाही. तर मित्रहो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब नक्की करून घ्या.